काय मला पण असे धबधबे बघायचे असेल तर माझ्यासोबत या आपल्या गावामध्ये आपण जाणार आहे आता शेतामध्ये. तर इकडच्या साईडला एक धबधबा आहे. मी आता तुम्हाला दाखवतो. छोटीशी झरी आहे. इथं जबरदस्त असं पाणी उडतंय. खूप आवाज आलाय बघायला खूप तर इकडे आता थोडस आपल्याला कड्या करून जावं लागेल. रस्ता थोडासा खराब आहे. इकडच्या साईडला पूर्ण अशी दरी आहे. आणि आता आपण आता वरईचं नागलीचं रोप बघायला जाऊ किती वाट आहे. तर हे आहे नागलीचं रोप. दिवस सारखं हवा असल्यामुळे थोडस आहे वरईचं. तर ते नागलीचं रोप. दादा आणि आई पहिलं बकरं घेऊन आले चारायला. थोड्या वेळाने आपण आता मागे जाऊ. ही केमची दरी आहे. केमच्या म्हणजे एक झरी आहे ना, त्या झरीला खूप अशी माती ढासळलेली आहे. आपण बघू बरे एखाद्या दिवशी जाऊन, म्हणजेच एखाद्या दिवशी आपण तिकडे पण जाऊ फिरायला. मागच्या वर्षीचा जो पार नदीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा. आपण इथे जे पाण्याचं झरं दिसतंय ना, तिथं गेलो होतो बघायला. तर तुम्ही पण नक्की तो व्हिडिओ बघा. खूप मस्त व्हिडिओ आहे. तर हे आपलं शेतामध्ये किती पाणी 2-3 दिवसापासून रोज पाऊस होऊ राहिला आहे. आणि काल आपण एक पुराचा पण व्हिडिओ टाकला होता. काय सांगत होती का आज वरी लावायला तुमचा पांडुरंग आला. पांडुरंग चल रे पाण्यात काय वरी लावायला. हे काय जेवणाचा डबा. वरी लावायला चिकल्या ना निघले. दाखव दाखव ना पावडे. हा बकरी भाकरी देते आहे काय. दाखव ते पकी मोठली काय ना राजकोट. दर खाऊन दे. बरा त्याला वाटा काय विसरले कुत्री ते एवढं काय चिकण्या बिकण्या बकरा एवढं लिंका ना घेऊन यायचं. म्हशी चालले इकडे जवळ.
चालेल माहीत सांगा आता लय धोका पण येऊ राहिला. आपण आता थोडस इकडं मागवीचा धबधबा आहे तिकडं थोडस फिरून येऊ. ही झरी आहे आणि धबधब्याचं पूर्ण पाणी इकडे येऊ राहिलंय. पूर्ण धोका आहे त्याच्यामुळं काही एवढं समजलं नाही. बघा आपला कुत्रा पण आलाय. हे बघू शकता खालचा नजारा एकदम जबरदस्त. किती मस्त अशी झरी वाहते तिकडे पण बघू शकता झरी कशी वाहू राहिले. किती जबरदस्त असा धबधबा पडून राहिलाय. आणि मध्ये जे ठिकाण आहे म्हणजे जी मध्ये पोकळी दिसते ना तिथं जर गेलं तर थोडं पण पाणी नाही लागत तिथं. आपण आता खाली जाऊ बर थोडस पाणी चालू आहे. पाणी थोडस कमी होऊ द्या मग आपण खाली जाऊ. ही झरी झरीला पाणी वाहून राहिलं. आता धुकं एकदम मोकळं झालं आहे आणि तुम्ही धबधब्याचा नजारा बघू शकता. किती असा मस्त धबधबा पडून राहिलाय वरतून. इकडच्या साईडला पण एक झरी आहे. पण आता पूर्ण वातावरण मोकळं होऊ राहिलंय. आपण आता थोड्या वेळाने खाली उतरू बर इथून. म्हणजे इकडं नाही उतरणार इकडच्या साईडला थोडासा मोकळा रस्ता आहे तिथून उतरू. बघा वरती कसं पाणी उतरून राहिलं या धबधब्याचं. आणि इथे ज्या दगडी दिसतात ना इथं डोंगरदेवाचं गौळ पण आहे. आणि बघू शकता आपण आता खाली पहिले जर उतरायला आपल्याला तिथं जावं लागेल त्या दगडीपासून आणि इथूनच आपण खाली जाऊ. खाली आता झरी एकदम मोकळी झालेली आहे. बघा या झरीचं वातावरण. खाली पूर्ण झाडे आहेत त्याच्यामुळे आपण तुम्हाला पण असे धबधबे बघायचे असेल तर माझ्यासोबत मी आपल्या जीवनामध्ये पुन्हा तर पाऊस कमी आहे म्हणून आपण आता खाली येतो. इथे जाऊ घरीपर्यंत वरती करू. जायला हा जबरदस्त म्हणजे खतरनाक रस्ता आहे. या कड्याने आपल्याला जावं लागेल. जावं लागेल आपल्याला. जागा बरी आहे खूप जायला. पूर्ण जबरदस्त रस्ता आहे. पाय आटे करून आणि मग नंतर पुढे जावं लागतं. पण जर खरंच पूर्ण त्या दरीमध्ये जाऊन पडू जायला रस्ता मोकळा आहे पण
पूर्ण इकडे येऊ नका. बघू बघ. दिसतो ना जागा दिसते ना गहू डोंगर जेव्हा गहू आहे तिथं धबधब्याचं पाणी आपल्याला येऊ शकतं. त्याच्यामुळे इथं आपण रेनकोट घालून घेऊ. आपण आलो आता या धबधब्याच्या खाली. बघू शकता पाणी किती पडून राहिलंय. ओला ओला होऊ राहिलो मी इथं. आणि हे बघा, वर चालू आहे. आणि इकडे जे जागा दिसते इथं ना थोडं पण पाणी थोडं पण नाही पाणी लागत. आपण आता या धबधब्याच्या खाली जाऊन आणि त्या साईडला निघू. इकडनं आपण जाणार आहे. आता यायला तर इथून आलोय पण इकडनं पूर्ण आता दगडी चिकन आहे. कसं तरी आपण आता इकडनं उतरणार आहे. पूर्ण धबधब्याचं पाणी अंगावरती येऊ राहिलंय. लोक आणि इकडच्या साईडला आहे हा धबधबा. खूप मजा वाटते पण मी एकटा आहे मित्रांनो. माझे मित्र जर असते ना असे मजा आले असते.
चला तर आपण आता इथून जाणार आहे. बघा इकडे धबधबा पडून राहिलाय आणि हे त्याचं पाणी आहे ते खाली जाऊ राहिलं असं या दरीने खाली जाऊ राहिलं आणि आपण आता इकडच्या साईडने वरती चढणार आहे. धुकं दाटून आलंय आणि या धबधब्यापासून आपण आता जाणार आहे मांडवीचा धबधबा चढायला. इकडच्या साईडने पायवाट आहे त्या पायवाटीने आपण चढणार आहे. तर मी काहीतरी बघितलंय आपण आता ते आणायला जाऊ. तर हे आहे मित्रांनो चिकण्या म्हणतात आमच्या इकडे याला, इंग्लिश मध्ये याला मशरूम पण म्हणतात. तर ते आपल्याला भेटलं इथं, ते आपण आता घेऊन जाणार आहे. मला वाटत होतं का अजून खाली आहे. तर खाली जे पांढरे दिसत होतो ना तो खेकडा आहे. हा बघा हा खेकडा आहे. मला वाटत होतं तिथं पण आहे का काय. आणि हा आपल्या जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मस्त आता वातावरण झालंय, खालून धुकं कमी होऊ राहिलंय. इथे धबधबा आहे, पूर्ण धुका आहे त्याच्यामुळे थोडं पण नाही दिसू राहिला. आता धबधब्याच्या वरती आलोय आणि इथून आपण आता निघणार आहे आपल्या शेताकडे आणि शेताकडून मग घरी निघू आपण. आणि इथून वरतून पाणी या साईडला परत रिटर्न येऊ राहिलंय. वरच्या साईडने बघितलं तर एवढं काही पाणी नाही म्हणजे वाटत, पण मग खालतून बघितलं आता किती मस्त असा धबधबा वाटतोय. वरतून कोणी सांगणार पण नाही का इथं धबधबा आहे. चला तर आपण तिकडनं आलो होतो त्या झरीने अजून वरती चढणार आहे. ही आहे ती झरी, आपण बरं या झरीनेच चढू आता. इकडनं जाताना आपल्यासोबत आपला घरचा कुत्रा म्हणजेच पांडुरंग होता. तर तो जेव्हा मी खाली उतरलो ना तेव्हा तो पळून आला रिटर्न. मला वाटतं आईसोबत गेला असेल. आपण आता जाणार आहे तर बघू कुठं आहे तो. काय पेरणा लावलाय काय नाही आलतो हिंडत गाय नाही ना हाणत. आपल्या गाव शेजारी गाव आहे पायरपाडा, तिथलं शेतकरी होते, त्यांच्याशी थोडंसं बोलणं झालं आपलं. आणि दादा इकडच्या साईडला बैल बकरं चारत होतं ते गेलंय.
चारत गेले असेल. आपण आता तिकडे जाऊ बघू आहेत का नाही तर आपण आता घरी निघणार आहे. आपली गाडी लावली तिकडं. चला आपण आता घरी निघणार आहे. रस्ता बघितलाय तेव्हा लय चिकन होता, तर आपण आता जाऊ परत थोडंसं हळू निघू. पावसाला पण सुरुवात झाली. चाल रे घरी चाल. खाली धबधब्याच्या खाली मी आधीच येतीस तर घेऊन जातो. चालू आता अजून मी जाऊ. नाही चांगलाय तर मी सध्या तर जांभूळ आहे ना तडच आहे, आणि इकडूनच्या बाजू झरीनेच खाली जातो मी बरोबर सापडे. आपल्या गावातले आहेत त्यांना पण नाही माहित का खोड आहे. तर आपल्या चॅनलवरती असंच व्हिडिओ बघायला मिळतील. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर चला तर भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये.